गावात सुरू झाला सत्संग, ढोंगी बाबा गाऊ लागला अभंग. बाबाच्या सत्संगात जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या, अन संसारात रमलेल्या बाया सत्संगाला जाऊ लागल्या. दिवस असो की रात्र सत्संगाला जायचे. दिवस असो की रात्र सत्संगाला जायचे. संसाराच्या कटकटीतून थोडा वेळ मुक्त व्हायचे. सत्संगाच्या बाबाची बायांवर जादू होऊ लागली. सत्संगाच्या बाबाची बायांवर जादू होऊ लागली. नवरा अनपोरा बाळांवरची माया तिची आटू लागली. बाबा म्हणेल तीच पूर्व दिशा, बाबा म्हणेल तीच पूर्व दिशा. देवधर्माची चढली नशा, बाबाचे दुष्कृत्य दिसेनासे झाले. बायांचे सत्व तेव्हाच भ्रष्ट झाले. एक एक करत बाबाने नासवल्या बाया अनपोरी, एक एक करत बाबाने नासवल्या बाया अनपोरी. लक्षात आले सावित्रीच्या, पण नवऱ्याला सांगायची झाली चोरी. बाबाची जादू अशी की नवरा सुद्धा संशय घेईना, बाबाची जादू अशी की नवरा सुद्धा संशय घेईना. स्वतःच्या लेकराला बाबाच्या खोलीत जाताना तिला आता पाहावेना. कुणाला सांगावे काय करावे, दलदलीतून या बाहेर कसे पडावे. कुणाला सांगावे काय करावे, दलदलीतून या बाहेर कसे पडावे. एवढी हिंमत झालीच नाही तिची, डोळ्या देखत झाली राख रांगोळी संसाराची. कुणी मुलबाळ होण्यासाठी तर कुणी नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी, कुणी मुलबाळ होण्यासाठी तर कुणी नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी बाबा पुढे लोटांगण घातले. बायांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बाबाने त्यांचे सत्वच लुटले. म्हणून म्हणतो बाया हो, म्हणून म्हणतो बाया हो, भ्रष्ट साधू संतांच्या माग लागू नका. कर्म हाच देव अन माणुसकी हाच धर्म, आयुष्यभर हे विसरू नका, आयुष्यभर हे विसरू नका. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना हात जोडून कळकळीचं आवाहन आहे, कोणत्याही प्रकारच्या ढोंगी साधू संतांच्या माग लागू नका. सध्याचा काळ फार वाईट आलेला आहे. ही कविता आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला, आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.